शोषण करणाऱ्यांचा धिक्कार असो, आदिवासीचं शोषण करणाऱ्या कंपनीचा धिक्कार। जय जवान, जय आदिवासी, जय आदिवासी, जय सेवा। राम राम की जय सेवा। आता लास्टला व्हिडिओ पाठवा। कुसुंबी माइन्स मध्ये गेल्या 12 वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे आणि या ठिकाणच्या 18 आदिवासी कोलामांच्या जमिनी टप्प्याटप्प्याने कंपनीने गुलंकृत केले आणि त्यांना जमिनीचा मोबदला आणि या ठिकाणी असलेल्या कुसुंबी, नोकारी आणि बांबेझरी येथील 42 आदिवासी कोलामाच्या भरोश्यावर माणिकगड सिमेंट कंपनी हा उभा झाला, परंतु एकही आदिवासी कोलामांना नोकरी दिल्या गेली नाही। त्यांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आलं आणि एवढंच नाही तर 18 आदिवासी कोलामांची जमिनी हडप करून त्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवून त्यांना गेल्या 8 महिन्यापासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन 18 आदिवासी परिवारातील कुटुंब करत आहे। मात्र प्रशासनाला कधी वेळ भेटली नाही, त्यांची कैफियत सुद्धा ऐकण्याची त्यांना वेळ मिळाली नाही आणि परिणामतः या बाबतीमध्ये 3दा उपविभागीय अधिकारी राजुरा, 2दा जिल्हाधिकारी, 1दा पालकमंत्री आणि 1दा अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे 7 सभा झाल्या आणि एवढंच नाही तर तहसीलदार ज्योती, SDO राजुरा, भूमी अभिलेख निरीक्षक, अधीक्षक भूमी अभिलेख यांनी अहवाल पाठवला का या कंपनीची जी ताब्यात दिलेल्या जमिनी आहे याचं डिमार्केशन झालेलं नाही, सीमांकनाचे चिन्ह दगड नष्ट केलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी भूमापन मोजणी संयुक्तपणे करणे गरजेचं आहे, परंतु 12 वर्षात प्रशासनाला वेळ भेटली नाही। SDOने 2018 मध्ये अहवाल दिला, 21 मध्ये दिला, 24 मध्ये दिला, तहसीलदारांनी दिला, 2018 मध्ये पालकमंत्र्याची सभा झाली, 3 महिन्याच्या आत याचा निर्णय लावा अशा प्रकारचं निर्देश दिलं आणि तुम्हाला गेल्या 7 वर्षात 18 पासून 2 पालकमंत्री बदलले, दोघांचं सरकार बदललं, तरी पण यांना प्रशासनाला वेळ भेटली नाही, तर तुम्ही मोजणार कधी आहे? परवाच्या दिवशी सभा झाली, पोलीस अधीक्षक साहेबाच्या विनंतीवरून आम्ही 15 दिवस आंदोलन थांबविलं। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे सभा घेऊन हा सोक्षमोक्ष लावू, परंतु ज्या दिवशी सभा झाली कंपनी पुढे आम्ही आमची मांडणी मांडली, आमच्या समस्या मांडल्या, कंपनीने देखील बाजू मांडली, पण कोणताच निर्णय झाला नाही। निर्णय होत नसेल तर निवड सभेचा फास दाखवण्यामध्ये काही अर्थ नाही, निर्णय झाला पाहिजे। आता आम्ही निर्णय घेतलाय, जेल दो या हमारी जमीन हमको वापस दो अशा प्रकारचा निर्धार या आदिवासींनी केलेला आहे। लढेंगे लढेंगे, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, आमची जमीन आम्हाला वापस, आमची जमीन आम्हाला वापस। आदिवासी कोलामा 8 महिन्यापासून तिथं बिचारे माय मावले बसले आहे आणि तुम्ही पगार उचलून खाताय, आमचा भरोसा ना। आणि या गरीबाला धमकवतो तुम्ही, आम्ही सुद्धा उपाशी पासून राजूराले असे ताट ठोकत होतो तेव्हा आदिवासी धमकवतोय तुम्ही, तुमच्या इथं धमकवतोय तुम्ही, तुमचा जमीन होता का इथं ड्युटीवर लागाले आणि आम्हाला बाहेरचे पगार खातात त्या गरीबाला धमकवताय। आमच्या जमिनीला गटा केला, आमचा भरोसा यांना आमच्याकडून या कंपनीवर कोण मारते या घाबरवता का? त्या आदिवासी मग खूपच घाबरवताय तुम्ही, आता येऊ दे, पेपर पाहिजे म्हणून मला तुम्ही येऊ दे आता। मग पाणी टाकून धक्का मारता का तुम्ही? करो साहब, हमारे पे व्यापार करो, इन पे व्यापार करो, करो गुन्हा दाखल करो, हम जाणार गुन्हा दाखल करा याच्यावर, आमच्यावरही करा, याचे पुरे काम करा, गुन्हा दाखल करा। हल्ला केला आमच्या गरीब लोकांवर, हल्ला करायला अन्याय करायला प्रयत्न करत असाल, 50 कामगार आणून तुम्ही धमकवताय का? कोण कोलामाले कोण कोलामाले धमकवताय त्या बाहेर धमकवताय तुम्ही? हा ना, तुमचे कामगार किती आहेत? 50 लोक घेऊन आले, त्या आदिवासीला दहशत करत आहे तुम्ही, घाबरवताय त्यांना। त्याच्यासाठी घर बरबाद झाले, जिंदगी बरबाद झाली, त्याची चिंता नाही तुम्हाला। आणि आले लाल जॅकेट लावून येतात। आज दिनांक 24 जूनला प्रकल्प बाधित आदिवासी कोलाम यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडलं होता, काम बंद पाडलं। याच्या उलट प्रतिक्रिया या कंपनीच्या व्यवस्थापनाने या ठिकाणी येऊन कामगारांना 100-150 लोकांना आणून मारण्याची धमकी आदिवासी कोलामांना दिली। यांचं शोषण करत असताना त्या कामगारांचा वापर यांना धमकी देण्यामध्ये करण्यात आला। या प्रकारचा आम्ही निषेध करतो। जर कंपनी अशा प्रकारचं कामगारांना आणून या आदिवासीला धमकवत असेल तर हा जंगलातला झोपलेला वाघ
याला जागवू नका, अन्यथा पडता भुई मिळणार नाही अशी परिस्थिती करून सोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कंपनीने आमचा लढा कामगारांशी नाही, आमचा लढा अन्याय करणाऱ्या कंपनी विरुद्ध आहे. आणि अशा प्रकारचं कामगारांना आणून जर आदिवासीला दमदाटी करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि पोलिसांना आवाहन करतो का आम्हाला एक गुन्हा दाखल करून अरेस्ट करा आणि त्यांना देखील अरेस्ट करा.